नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आपल्यासोबत जोडलेले आहेत ठाणे शहरातील ज्येष्ठ पत्रकार, दैनिक जनादेशचे संपादक कैलासजी महापती. आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया आजच्या या विधानसभा निवडणूक 2024 ठाणे महानगरपालिकेच्या 4 विधानसभा क्षेत्राबद्दल. अ, नमस्कार महापती साहेब. या महा 83 डेली न्यूजमध्ये आपले स्वागत. काय सांगाल? निवडणूक सुरू आहे. कशा पद्धतीने सुरू आहे या? यंदाची निवडणूक ही प्रत्येक ठिकाणी अटीतटीचीच होईल असं असा अंदाज होता. ज्या पद्धतीने सत्ता परिवर्तन झालं त्यानंतर सगळ्या पक्षांना कळून चुकलं की यावेळेला मैदान गाजवावं लागेल. ठाणे महानगर परिक्षेत्रातल्या 4 ज्या लढाया आहेत त्याच्यामध्ये एक ठाणे शहर आहे, दुसरं मुख्यमंत्र्यांचं कोपरी पाचपकाडी आहे, ओळा माजिवडा आहे आणि अतिशय महाराष्ट्रातलं लक्ष लागून राहिलेली कळवा मुंब्रा या मतदारसंघाची अशा हीच चौरंगी चौफेर निवडणूक आहे. योगायोगाने 4ही मतदारसंघामध्ये तिहेरी तर काही ठिकाणी चौरंगी अशा लढती आहेत. परंतु आता निवडणुकीचा दुसरा टप्पा संपून आपण फार जवळ तिसऱ्या टप्प्याच्या म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाकडे सरकत असताना परिस्थिती अतिशय सोपी आणि स्पष्ट आहे की ठाणे शहर आणि कळवा मुंब्रा या 2 मतदारसंघांमध्ये खऱ्या अर्थाने लढत होताना दिसते की दोन्ही उमेदवार परस्परांच्या विरोधात लढताना दिसत आहेत, जीवाचं रान करताना दिसत आहेत. बदल घडवायच्या उद्देशाने नजीबुल्ला तिथे लढतोय, तर जितेंद्र आव्हाड आपलं भारत देशातलं, महाराष्ट्रातलं, राष्ट्रवादीतलं, राजकारणातलं स्थान टिकवण्यासाठी तिसऱ्यांदा ही फार ताकदीने निवडणूक लढवताना दिसत आहेत. कोपरी पाचपाकाडीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर खरं तर तगडा प्रतिस्पर्धी द्यायला हवा होता की जो लढू शकला असता. जशा सुरुवातीच्या काळात वल्गना झाल्या की मी स्वतः लढेन म्हणून उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्य ठाकरेंनी तर त्यांना मला लढायचंच आहे म्हणून आरडाओरडा करत होते. तर किमान शिवसेनेतला एखादा दिग्गज नेता इथे उभा करायला हवा होता. जसं बाळासाहेबांनी सतीश प्रधानांना अंतुलेंच्या विरोधात पहिल्यांदा उभं केलं होतं, नंतर अनंत तरेंना उभे केलं होतं. अगदी मुंबईतून छोटे छोटे नेते सुद्धा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यावेळेला लढत होते आणि पक्षाचा आदेश म्हणून एखाद्या मोठ्या नेत्याने कोपरी पाचपाकाडीत मुख्यमंत्र्यांच्या समोर लढायला हवं होतं, पण तसं झालं नाही. त्यामुळं तिथली जी लढत आहे ही लढत अशी वाटत नाही. तुम्ही गेल्या 15 दिवसाचा अंदाज घ्याल तर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात निवडणूक आहे असं वाटत नाही. एरवी एकनाथ शिंदे साहेब हे दररोज संध्याकाळी त्यांच्या त्या शाखेत भेटायचे परबवाडीच्या. निवडणूक सुरू झाल्यापासून फॉर्म भरण्याचा दिवस जर वगळला तर उमेदवार म्हणून ते ह्या मतदारसंघामध्ये त्यांना येण्याची गरज वाटली नाही. सर मी काय विचारतो की प्रताप सरनाईक 3 वेळा निवडून आलेले आहेत, एकनाथ शिंदे 4 वेळा निवडून आलेले आहेत, जितेंद्र आव्हाड निवडून आले. यांच्यासमोर खरी ताकद म्हणजे आज बघायला गेलं तर कोणाची असेल? म्हणजे आता मनसे आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. तिरंगी लढती झाल्या, लोकसभेला झाल्या नाहीत, परंतु यावेळेला तिरंगी लढती आहेत. ठाणे शहरामध्ये संजय केळकरांची पण हॅट्रिक आहे. त्यांच्या समोर राजन विचारे आणि मनसे आहे. तर यावेळेला मनसे आणि संजय केळकरांमध्ये लढत रितसर होताना दिसते की 20,000चा फरक आहे. हा फरक अविनाश कसा तोडून काढतो इकडे अख्ख्या ठाण्याचं लक्ष लागलेलं आहे. तर इकडे जितेंद्र आव्हाडांना खरं तर ही निवडणूक गेल्या वेळेपेक्षाही जास्त सोपी व्हायला हवी होती, परंतु गेल्या वेळी ती दीपाली सय्यद होती, त्यामुळे ती निवडणूक गमतीचीच होती. परंतु त्याहीपेक्षा सोपी निवडणूक यावेळेला व्हायला हवी होती, परंतु ती तशी होताना दिसत नाही नजीब असल्यामुळं. कारण नजीबला केवळ मुस्लिम आहे आणि मुंब्रा मुस्लिम बहुल आहे म्हणून नव्हे, तर नजीब हा अतिशय चाणाक्ष, हुशार आणि निवडणुकीचे छक्के-पंजे माहिती असलेला माणूस आहे. परफेक्ट बोल. जितेंद्र आव्हाडांपेक्षाही 2 पावलं सरस त्याला निवडणुकीतले छक्के-पंजे माहिती. ओळा माजिवड्यामध्ये प्रताप शेठ नशीब घेऊन आलेले आहेत की याही वेळेला त्यांच्या समोर लढत दिसत नाही. नरेश मणेरा हे शिवसेनेने जरी उभे केलेले असले तरी नरेश मणेरांना मतदारसंघ अख्खा माहीत नाही. एक घोडबंदरचा एक विशिष्ट बेल्ट सोडला, आगरी समाज कोळी पण नाही, आगरी समाज सोडला तर इथल्या आगरी समाजापेक्षा दुप्पट लोकसंख्येचा भाईंदरमध्ये कोळी समाज आहे. परंतु एकदम भिन्न परिस्थिती आहे. इतकी भिन्न आहे की मानपाड्यातली परिस्थिती वेगळी आहे, तुमच्या गायबुक मधली परिस्थिती वेगळी आहे. भाईंदर पार्ट 1, भाईंदर पार्ट 4 ठिकाणी पाण्याची पण चव बदललेली आहे. त्यामुळं आम्ही फार हौशेने म्हणतो की प्रताप सरनाईक नशीब घेऊन आलेले आहेत की त्यांची सुद्धा ही आताची निवडणूक त्यांना एन्जॉय करण्यासाठी ते लढत आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही.
सर काँग्रेसचे 2 बंडखोर उमेदवार एकनाथ शिंदे यांच्यासमोर उभे आहेत आणि काँग्रेसचे अध्यक्ष आहेत विक्रांत चव्हाण यांनी पैशाचा व्यवहार मोठा झाल्याचं असा आरोप केलेला आहे त्या दोन्ही बंडखोरांविरोधात. काय झालंय काँग्रेसचं? काँग्रेस हीच आता सध्या ठाण्यामध्ये मस्करी ठरलेली आहे. मग ती नगरपालिकेची निवडणूक असो, नशीब त्यांच्या वार्डातल्या याच्या होत नाहीत. परंतु ठाण्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस आता ठिपक्या एवढंही शिल्लक राहिलेलं नाही. एखादा कुठला तरी नगरसेवक त्यांचा असेल किंवा विक्रांत चव्हाण एकच नगरसेवक त्यांचा आहे असं म्हणतात, म्हणून ते म्हातारा नवरा कुंकवाला आधार. त्या पलीकडे काँग्रेसची काहीही आणि विनाशक आले विपरीत बुद्धी. काँग्रेस जेव्हा संपूर्ण फडफडायला समजा दिवा विसतो तेव्हा तसा फडफडतो. ती फडफड त्यांची चाललेली आहे. मनोज शिंदे यांचं वागले स्टेटमध्ये काय स्थान उरलंय, त्यांची किती लोकप्रियता उरलेली आहे, हेही श्रीनगरमध्ये जाऊन कुठल्याही कच्च्या पच्च्याला विचारावं, तो सांगेल. आणि त्याच्यात मग आंधळ्याने पांगळ्यावरती आरोप करावे असे विक्रांत चव्हाण आणि शिंदे यांच्यामध्ये ते आरोप चाललेले आहेत. पण प्रत्यक्षात आघाडीची हवा काढून घेण्यासाठी मनोज शिंदेची उमेदवारी कारण नसताना आली, हेही नाकारण्याचं कारण नाही. आज ठाणे शहरामध्ये 2 ते 3 दिवस बडे नेत्यांच्या मोठ्या-मोठ्या सभा आहेत. म्हणजे संजय केळकरसाठी बोला किंवा अविनाश जाधवसाठी बोला, आज राज ठाकरे स्वतः आहेत. तर एवढे बडे दिग्गज नेते आज ठाणे शहराकडे लक्ष देत आहेत. काय असा त्यांचा हे आहे? काल परवापर्यंत 3ऱ्या-4थ्या स्थानावरती असलेलं ठाणं अचानक पहिल्या नंबरवरती आलं. त्याला कारणच असं आहे की ठाण्यातून बंड होऊ शकतं आणि ठाण्याचा कधीतरी मुख्यमंत्री होऊ शकतो, हे पश्चिम महाराष्ट्रानं असं स्वप्नातही कधी पाहिलं नव्हतं. आणि त्यामुळे आता ठाण्याच्या बाबतीत लोक सावध झाले. भविष्यामध्ये पुढच्या येणाऱ्या अर्धशतकात ठाण्याचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही, इथपर्यंतच्या गोष्टी आता महाराष्ट्राच्या राजकारणात शिकलेत की सरप्राईज आहेत, म्हणजे धक्के आहेत की साला असं कसं काय झालं. आणि म्हणून ठाणं आता हॉट केक म्हणून पहिल्या क्रमांकावरती आलंय आणि सगळ्याच नेत्यांच्या नजरा आता ठाण्याकडे लागलेल्या आहेत. तुम्ही काय सांगाल या निवडणुकीमध्ये काय परिणाम होईल या इलेक्शनमध्ये? जनतेला काय सांगाल? या 4 ठिकाणी जर ठाणे महानगर क्षेत्रातल्या 4 जागांकडे बघायचं म्हटलं तर 2 लढती आहेत, ह्या जवळ नाममात्र आहेत. कोणते आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक. आणि उरलेल्या 2 जागांवरती जितेंद्र आव्हाड आणि संजय केळकर यांना विजयासाठी शेवटच्या दिवशी 5 का 6 वाजता मतदान थांबणार आहे, त्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत लढावं लागेल. आपण पाहिलं की हे विश्लेषण आहे ज्येष्ठ पत्रकार कैलाश महाबदी यांचं. आपण त्यांच्याकडनं जाणून म्हणजे त्यांना विचारूया की सुज्ञ मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल या मतदानामध्ये? यंदाची निवडणूक लोकांच्याही लक्षात आली असेल की फार सोपी झालेली आहे. अंध, अपंग, दिव्यांग यांचं घरात मतदान होतंय, रांगा कमी होतील, हवं त्याला मतदान केंद्र देण्यात आलेलं आहे. 500 फ्लॅटचं कॉम्प्लेक्स असेल तर त्या कॉम्प्लेक्स पुरतं स्वतंत्र मतदार केंद्र आहे. आता एवढ्या गोष्टी झाल्यानंतर थोडंसं मागचं 10 वर्षापूर्वीचं आठवलं पाहिजे की आपण मतदान करण्यासाठी कसे वेड्यासारखे रडकुंडीला येऊन पोचायचो. आपलं नावच सापडायचं नाही, नावच वगळलं गेलेलं असायचं, उन्हामध्ये तासनतास रांगांमध्ये उभं राहावं लागायचं असतं. हे सगळे कष्ट या निवडणुकीमध्ये यावेळेला नाहीत. तर आता तरी 75 वर्षानंतर, देश स्वतंत्र झाल्यानंतर जो दागिना होता निवडणुकीचा, तो 75 वर्षानंतर तरी घालून मिरवा की मतदान झालं पाहिजे. ज्या वर्षी, ज्या निवडणुकीत 70% कमीत मतदान होईल, त्याच वर्षी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा लख चेहरा बघायला मिळेल. म्हणून मतदान तर केलं पाहिजे आणि मतदान करायला पाहिजे. मतदान करायला पाहिजे. प्रत्येकाने मतदान करा ही आम्ही आव्हान करत आहे. आपल्यासोबत जोडले होते ठाणे शहरातील, ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार कैलासजी महाबदी सर. धन्यवाद.